राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। पुण्यातली परिस्थिती अत्यंत भयानक आहे, आपण काय आवाहन कराल? नाही, मी आता पहिलं अगोदर तर सर्व नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर मी आता पुणे कलेक्टर, पुणे म्युनिसिपल कमिशनर, पुणे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कमिशनर, एनडीआरएफ आणि आर्मीचे कर्नल संजय त्यांच्याशी मी बोललो की ताबडतोब, आणि ऑलरेडी त्यांनी रवाना केल्यात एनडीआरएफच्या बोटी वगैरे, आणि आर्मी देखील त्या ठिकाणी पोहोचती आहे आणि वेळ पडली तर एअरलिफ्टच्या संदर्भात देखील त्यांना सांगून ठेवलेलं आहे। आणि आता मला वाटतं सगळे मदत पूर्णपणे पोहोचेल आणि लोकांनी घाबरण्याचं कारण नाही। सर्व टीम जी आहे शासकीय आणि आर्मी, एअरफोर्स, एनडीआरएफ ही सगळी टीम त्यांच्या दिमतीला आता आहे तिकडे पोहोचते, त्यामुळे त्यांना जो दिलासा आहे रेस्क्यूचा तो मिळेल। शिंदे साहेब, आपण बघतोय की सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। खडकवासल्यामधून आता पाण्याचा विसर्ग जर आणखी वाढला, आणि तो वाढणारच आहे, तर मात्र आणखी परिस्थिती भीषण होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाला काय आदेश देणार? त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिलेत, सुरक्षित स्थळी लोकांना हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांची सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, कुठेही जीवितहानी वित्तहानी होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। आणि मी स्वतः या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। मी आता अजितदादांशी पण बोललो, ते पण कंट्रोल रूम मध्ये आहेत, आणि यामध्ये तात्काळ कुठे जिथे आवश्यकतेप्रमाणे मदत पोहोचेल। अनेक लोक आता सध्या घरामध्ये अडकून पडलेले आहेत, अनेकांना खायला प्यायला सुद्धा काही नाहीयेत। अशी परिस्थिती ही जर ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, जिथे जेवणाची व्यवस्था, चहा, बिस्किट, पाणी, जे काय आवश्यकता आहे हे सगळी व्यवस्था करण्याच्या सूचना मी कलेक्टरना दिलेल्या आहेत। निश्चित राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, प्रमुख म्हणून तुम्ही या लोकांना सध्या काय आवाहन कराल? बहुधा आपला आणि मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटलेला आहे, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या काही तासांमध्ये आपण प्रशासनाच्या सुद्धा संपर्कात आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।